हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुमचं सुखाचं, आनंदीचं, समृद्धीचं जावं हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. तर आज सकाळी सकाळी माझी खूप अशी धावपळ चाललेली आणि बरेचसे कामं पडलेली तशीच. तर मी सकाळी स्वतःसाठी माझ्यासाठी तर कोरा चहा ठेवला होता. तर इकडं बटाटे शिजत घातले. तर पोरांची इतकी अशी गडबड चाललेली. दररोज सकाळ सकाळी हेच असतं माझं चालू. तर पटपट आवरून घ्यायचं कामं. तर भरपूर अशी कामं पडलेली. तर मी छान इकडं पीठ मळून ठेवलेलं आणि दूध तापायला पण ठेवलेलं आणि एका गॅसवरती बटाटे ठेवलेले शिजायला, तर एका गॅसवरती चहा ठेवलेला. तर माझं सगळीकडं असे कामं चालू होती. 2 गॅस चालू होते आणि शेगडी पण चालू होती. तर मला चहा घेतला मी कोरा चहा करून. तर आत्ता अलीकडं पित्ताचं इतकं प्रमाण वाढले ना, तर बोलायलाच नको. तर मी स्वतःसाठी कोरा चहा बनवला आणि ह्यांच्यासाठी तर दुधाचा चहा केला. तर ह्यांना आवडत नाही कोरा चहा, तर हे त्यांच्यासाठी चहा बनवला होता. आणि आज नवीन वर्ष चालू झाले तरीसुद्धा आमचं भांडण काही मिटलेलं नाही. तर ते काय मला बोलले नाहीत आणि मला कुठल्याच कामात त्यांनी आज सकाळी सकाळी अजिबात मदत केली नाही. तर पाणी वगैरे तसंच भरायचं राहिलं होतं. तर आज इतकी पाणी भरताना इतकी माझी फजिता झाली ना, तर काही विचारूच नका. तर इतकं पाणी भरायला गेले तोपर्यंत इकडं सगळे असे बटाटे करपून गेले होते. तर आता काय करू असा विचार पडलेला. तर चला मला अगोदर चपात्या करून घ्यावा आणि थोडीशी बटाटे ते कट करून नंतर सोलून घ्यावा वाटलं. आणि मी एकदाच असं 5-7 गोळी करून घेतले, म्हणजे कारण सोपं जातं ना लाटायला आणि गॅस पण शिवाय वाया जात नाही. त्याच्यामुळे मी अगोदर पटापटा 5-7 गोळी करून घेतले आणि उरकतं पटपट. आणि तिकडं चालली होती माऊलीची अंघोळ. तर माऊली इतका असा आगाऊपणा करत होता. "मम्मी आवर, मला चहा चपाती खायचे." "मग आवर ना, मला चहा चपाती खायचं." एकच घाई होती माऊलीची. तर चला म्हणलं पहिली चपाती अगोदर माऊलीसाठी बनवावं आणि त्याला द्यावं. तर मी पहिली चपाती अगोदर माऊलीला दिली, तरीसुद्धा माऊलीचा इतका आगाऊपणा असतो ना, तर काय नका विचारूच नका. तर अजून मला बटाट्याची भाजी बनवायची होती. तर ते सुद्धा माझं बटाटे शिजायला ते सांगितलं मी अगोदरच झालं होतं. माझे बटाटे गेले करपून आणि तशीच मी भाजी बनवली. तर अगोदरच मी त्याच्यासाठी सामान वगैरे सगळं साहित्य काढून ठेवलेलं आणि मिरची वगैरे फ्रीजमध्ये ठेवलेली बारीक करून मिक्सरला. कारण गडबडीच्या टायमिंगमध्ये ना ती पटकन असं टाकता येतं, वापरता येतं आणि आवरत नाही ना. ह्यांना पण जायचं होतं पटापटा. तर हे काय मला बोलले नव्हते, पण जेवायसाठी थांबले होते ना. तर जायचं होतं त्यांना पण कामाला. तर माझा स्वयंपाक चालला होता. तर मी पटपट इकडं 2-3 कांदे चिरून घेतले की लगेच बटाटे अशा प्रकारे सोलून घेतले. कारण ते एक बाजूनं सगळी खालनं करपून अशी गेली होती. तर म्हटलं कशाला एवढंच हे करायचं. तर तेवढीच बटाटे मी सोलून घेतले आणि चला म्हणलं पोरांना पण होईन आणि ह्यांना पण होईल. जाऊ दे म्हणलं स्वतःसाठी काहीतरी परत थोडंसं बनवता येईल. तर हे कामाच्या माणसाला तर अगोदर बघायला पाहिजे आणि त्यांचं तर दिलं पाहिजे ना. तर मग मी त्यांच्यासाठी एवढंसं बनवून घेतलं होतं आणि भरपूर अशी अजून कामं पडली होती. झाडून वगैरे बाहेरचं तसंच होतं माझं अजून. तर कपडे वगैरे भांडी तशीच होती. तर इतकं माऊलीचा ना इतका आगाऊपणा चालला होता ना, मला काय सुधरू देत नव्हता काम. तर लय आगाऊपणा चालला होता. तरी पण मी त्याच्याकडे लक्ष देत ना एवढं काम स्वयंपाक करून घेतला आणि चला म्हणलं पाणी भरायला. ते भरून झालं पाणी, पण काय ते सगळं पसारा पाईप वगैरे ते तसंच पडला होता. तर आज ना माझ्यासाठी माझ्याशिवाय कोणीच हे सगळं काही घरातलं काम केलं नाही. तर ह्यांनी तर आज काही मदत केली नाही. दररोज मदत करतात, पण आज काय माहीत नाही काय झाले त्यांना. ते 2-4 दिवस झालं. तर मी उलतानाच बटाटे कट करून घेतले. म्हणलं आता चाकू गॅसवरती होता आणि सारखं उठायचं बसायचं खाली. तर चपात्या पण मग त्यासाठी तर मी खालीच लाटून घेतल्या चपात्या. म्हणलं उठायलाच नको. आणि बरीचशी कामं पडल्यात तशीच अजून आवरायचे. ते सकाळ सकाळी इतका गडबड गोंधळ आणि हे देवपूजा तर अगोदरच झाली होती माझी. तर मी चला देवपूजा पण आज काही दाखवली नाही, काय नाही केला. कॅमेरा चालून चला म्हणलं पटकन स्वयंपाकाचं बघावं आधी. तर अगोदर सगळं कामं ठेवली तरी चालते, तसं साईडला ठेवून आधी ना आम्हाला स्वयंपाक बनवावा लागतो. कारण पोरांना पण जेवायला लागतं आणि ह्यांना पण जायचं असते लवकर. तर मग अगोदर स्वयंपाकच बनवून घ्यावा लागतोय. आणि भरपूर अशी कामं पडलेत अजून. आणि तिकडून अधूनमधून ना सासूबाई ओरडत होत्या मला, "तुला काय होते लवकर कराय." असं त्यांचं तर अजून वेगळंच होतं. काय सांगायलाच नको. त्यांचं तर काही पुरायचंच नाही इतकं. इतकं बडबड करत होते. त्यांचं वेगळंच होतं काहीतरी. आणि ते सगळं माझ्यासाठीच होतं आणि मलाच खवळत होत्या, मलाच ओरडत होत्या. जसं की ह्यांची काहीच चूक नाही, सगळी माझीच चूक होती. तर ती मलाच बोलत होत्या, ह्यांना काहीच बोलत नव्हत्या. बघा आता सगळे एकसारखंच बोलणार ना. तर चला मग भरपूर अशी कामं पडली ती. तर आजचा छोटासाच ब्लॉग आहे.
परत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. आणि इथं बघा अजून माऊलीचा इतका आगाऊपणा चालला नाही का, बेल नाही घेऊन बसला होता आणि ती म्हणत होता मला थोडंसं पीठ दे आणि मला पण एक चपाती करू दे. पण मी काय दिलंच नाही माऊलीला चपाती. तर ते काय म्हणत, तू काय बायको बाई आहे का, तर नको चपाती करायला म्हणलं, राहू दे म्हणलं. तर माझ्या समोरनं उठतच नव्हता. हे बघा बेलनंच घेऊन बसला होता. तर त्याला छोटीशी एक चपाती करायची होती. तर तुमचे पोरं करतात का असे आगाऊपणा मध्ये मध्ये? तर अक्षताचा काही नसतो आगाऊपणा, पण काय माऊलीचा लयच आगाऊपणा असतो. आणि ती आजीला पण बोलत होता थोडंसं आणि मला थोडं बोलायचं तिकडं, आजीकडं पण लक्ष होतं त्याचं. तर अशी धावपळ असते माझी सकाळचं कामाचं रुटीन. बरंच काही असतंय आणि अजून दिवसभराचं तर भरपूर अशी कामं येतं. चला मग परत हे बघा छान असं बटाटा झालेलं आहे माझं. तर परत भेटूया का अशाच एका नवीन आणि